आयुष्यात ना अशी माणसं खूप महत्त्वाची असतात, जी ना म्हणजे ज्यांना भेटायला जाताना आपल्याला खूप आनंद होत असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की कधी एकदा जातोय आणि त्यांच्याशी भेटतोय आपण. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं आजच्या या माझ्या व्लॉगमध्ये. तर आज काय मी रोजचं तुम्हाला रुटीन वगैरे शेअर करणार नाही आहे, कारण ते तर मी रोजच करते. म्हटलं आज काहीतरी हटके वेगळं काहीतरी सांगूया. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगायला सांगते कारण मी काल दिवसभरात व्हिडिओज काढले नाहीत आणि मुद्दामून काढले नाहीत. म्हटलं राहू दे, आज जरा विश्रांती घेऊया. आणि हे आहे ना, हे आम्ही उल्वेला गेलेलो तेव्हाचेच व्हिडिओ आहेत. पण मला हेच सांगायचं होतं की आमच्या आयुष्यात अशी काही माणसं आहेत ना, ज्यांच्यासाठी आम्ही आणि ते आमच्यासाठी असे धावत धावत येऊ शकतात आणि खूप मस्त वाटतं. पनवेलला किंवा उल्वेला जाताना ना एक असं मनात असतं की कधी जातोय, कधी भेटतोय, किती मज्जा करतो आम्ही, खूप मस्त. आणि खाय प्यायचं अजिबात म्हणजे हे नसतं, काय पाहिजे ते खातो पितो, मज्जा, एवढीच मज्जा करतो आम्ही. तर मस्त वाटतं हे दिवस. म्हणजे एकतर खूप दिवसांनी येतात, कारण आम्ही काही सारखं सारखं भेटत नाही. कधीतरी सॅटर्डे संडे वगैरे सुट्टी असेल किंवा काय स्पेशल गोष्टी असतील तेव्हा आम्ही भेटतो. मुलं पण एवढी खुश असतात ना, मुलांना पण खूप आनंद होतो आणि हे बघून आम्हाला पण चांगलं वाटतं. हां, डोक्याला ताप म्हणजे एवढे देतात ना, खूप सतवतात. पण हे जे क्षण आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत आणि आता मी व्लॉग करते त्यामुळे हे क्षण आमचे साठून राहणार आहेत आणि आम्ही जेव्हा मोठे हो म्हणजे म्हातारे हो तेव्हासुद्धा आम्ही हे बघू शकणार आहे. हीच फिलिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि हेच माझं होतं मोटिव्ह, की ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्यासोबत नेहमी राहाव्यात. तसं तर आपण व्हिडिओ वगैरे करतो, सोशल मीडियावर टाकायची काही गरज नसते, पण हे व्हिडिओ जे यूट्यूबला वगैरे मी टाकलेले आहेत ना, हे नेहमी आमच्यासोबत राहणार आहेत. कारण मोबाईल काय आज बंद पडला की उद्या त्याचे सगळे व्हिडिओ निघून जातात. तर यूट्यूबला नेहमीच राहणार आहेत ह्या गोष्टी आणि यासाठी मला खूप छान वाटते की मी व्लॉग बनवायला स्टार्ट केलं आहे आणि तुम्ही पण करा. खूप मस्त वाटतं हे. म्हणजे ठीक आहे, कोणाकोणाला वाटत असेल की काय सगळ्यांना दाखवत बसतात, पण मला असं नाही वाटत. मला असं वाटतं की या गोष्टी ज्यावेळेस आपण खूप लांब राहू किंवा काही गोष्टी होतील आयुष्यात, ज्या वेळेस की मुलं आमच्यापासून लांब जातील, जसे आम्ही आता आमच्या मम्मी पप्पांना सोडून लांब आहोत, तर तेव्हा ह्या गोष्टी बघून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल की हां, आपण हे पण आयुष्य जगलो होतो, त्यावेळेस आपण सोबत होतो, त्यावेळेस आपण हे केलं होतं, त्यावेळेस आपण हे बोललो होतो, त्यावेळेस इतकी मज्जा आली होती, हे सगळं आम्हाला आठवेल. चला तर मग भेटूया नवीन व्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत बाय.